गणपती बाप्पा मोरया। मी 2 नॅप घेऊन उठली आहे, पण कधीपासून इथे 2 तास 19 मिनिटं दाखवत आहे. फार काहीतरी रिलॅक्स वाटत होता मला. काय एवढ्या लवकर कसं काय आला? 12च्या आधी कंप्लीट झालेलं. दरवर्षी 12च्या. बाप्पा मस्तच आहेत. बाप्पा सगळ्यांचेच मस्त असतात. हाय बोल. हाय. अगं फाईल दे गुड्डी तुझी. इकडे माझ्याकडे. Oh my gosh! स्कोपच नाहीये काय याला. चक्की जोड. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा. हॅलो हॅलो हॅलो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आता आम्ही चाललो आहे गणपतीसाठी वाड्याला. आम्ही 8 वाजता वगैरे चालू केलेलं कॅब बुक करायला, पण आता 11:15 वाजले. तर मला 2-3 तास काय होतं तिथून रात्रीच्या टाईमला जर आपण बुकिंग करतो ना, मग रिटर्नची ट्रिप नाही मिळत त्या लोकांना, असं ते लोक कॅन्सल करतात. खूप प्रॉब्लेम होता. पण एक काका रेडी झाले आणि आता आम्ही चाललो आहे मस्तपैकी. आणि ब्रुनोची पण एक्साइटमेंट बघा. ये कुठे चालला? मम्मीकडे चालला का? वाड्याच्या मम्मीकडे चाललो. मी 2 नॅप घेऊन उठली आहे, पण कधीपासून इथे 2 तास 19 मिनिटं दाखवत आहे. One eternity later. किती मस्त दिसतंय. मज्जा आली मला. हॅलो हॅलो हॅलो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आजचा व्लॉग खूप स्पेशल आहे, कारण आज आहे गणपतीचा पहिला दिवस. 1 मिनिट. सो आजचा व्लॉग खूप स्पेशल आहे, कारण आज गणपतीचा पहिला दिवस आहे. माझा आवाज थोडा वेगळा साऊंड करत असेल कदाचित. आत्ता वाजलेत, किती वाजलेत? आता वाजलेत 11:50 झालेत आत्ता. आणि इतकं सगळं हेक्टिक झालं आहे, कारण काल परवाच्या दिवशी रात्री मला पिरियड्स आले. सो काल मला हरतालिका पण काल मी हरतालिका पूजन पण नाही करू शकले. मी काल इथेच येणार होते ॲक्च्युली हरतालिकेसाठी पण, डेकोरेशनसाठी पण गणपतीच्या, पण मला तेही नाही करता आलं. आणि रात्री 8 वाजल्यापासून आम्ही कॅब बुक करत होतो. ती इतकी लेट कॅब बुक झाली ऑलरेडी, आणि आम्हाला पहाटे 5 वाजले इथे पोचायला. कॅन यू बिलीव? 4:30 वाजता आम्ही वाड्यात पोचलो. नंतर 10 मिनटात ऑब्व्हियसली इथे देवळीला पोचलो. आणि इतकी हालत खराब झालेली, झोप झाली नव्हती अजिबात, पण खूप मज्जा आलेली. त्याच्यामुळे काहीच नाही वाटलं. आणि असे काही रिस्ट्रिक्शन्स नसतात आम्हाला उठायचे वगैरे, त्याच्यामुळे आम्ही निवांत उठलो, छान झोपलो. आल्यानंतर थोडा नाश्ता करून मी आता उठून आवरलं आहे मस्तपैकी. आता जाणार गणपतीला नमस्कार करणार. हे 2-3 दिवस कदाचित आम्ही इथे थांबू, मज्जा करूया. लेट्स गो. कशी दिसते मी ते पण. स्वतः आमचं सगळ्यांचं आवरून झालं आहे. आता मी तुम्हाला सगळेजण दाखवते. सगळे मस्त तयार झालेत, आम्हीच लेट आहोत. सगळा आरडाओरडा चालू आहे, मज्जा आली आहे. आणि चला लेट्स गो.
इकडे बघा सुंदर. वाढता वाढता खायला लागली. कोणी बनवले? फाईल दे कुठे इकडे माझ्याकडे गेली आता ती तुझा व्हिडिओ चालू नाही दिसले. निकिताचं म्हणणं आहे का ती नव्हती तर एकदम चांगलं डेकोरेशन नाही आलं. पण गेल्या वर्षी फोटो नाही काढलेला 12च्या आधीच. मी इथे गेल्या वर्षीचा फोटो पण लावीन आणि त्याच्या आधीचा पण सगळे डिस्प्ले करीन. पुढून नीट फोटो काढ. तिथून पुढून नीट फोटो काढ. दिसलाय व्यवस्थित. एकदम टुकार 2 मार्क दिलेत मी याला आणि मेहनतीला 100 मार्क तुमच्या झालीच नाही का जास्त. फार काहीतरी रिलॅक्स वाटत होता मला. का एवढ्या लवकर कसं का 12च्या आधी कंप्लीट झालेलं. दरवर्षी 12च्या आधी 11 वाजता आम्ही टाइमपास करत होतो का आता आपण फोटो काढू. पण त्याच्या कारण हे खूप गावठी केलंय तुम्ही. सगळे कलर वापरले. सगळे कलर काय रंगसंगती वाटते तुम्हाला ह्याच्यात? का बोलीन मी फोटो पाठवतो तो ब्लॉग मध्ये अपलोड कर. फोटो चांगला दिसतोय. ठीक आहे फोटो कसा काढलाय? फोटो सिस्टमॅटिक काढले कारण दरवर्षी सिस्टमॅटिक असतात फोटो. नाही हर्षू आयुष्यात एकदा तरी बोल निकिता डेकोरेशन चांगलं होतं. एकदा तरी मी बोलतोय का या डेकोरेशन चांगलं आलं. 18 वर्षाचा नाही आता नाही काय. मी सगळी मेहनत घेऊन त्या मागचा आणि तो राऊंड बनवलाय आणि तुझं म्हणणं का चांगला नाही बनलाय. पण गेल्या वर्षीचं बेटर होतं. बोल या वर्षी आम्ही खूप अपग्रेड केलेलं आहे. 3,500ची फक्त एक मागे लाईट लावलेली आम्ही. एक लाईट पण मला नाही द्यायचंय चॉकलेट. नाही बनलेलं चॉकलेट देणार का? तो सर्कल किती महागडा मला आहे तुला. अरे महागाचा मुद्दा नाहीये. हे सगळं अहमद बनलंय. गेल्या वर्षीपेक्षा हे छान आहे असं बोलतायत ते. कम्पेअर काय करायचं असं नाही. हे असं करतात. अरे मग ते तर मी पण बोलते. पण त्याचं असं म्हणणं आहे हर्षूचं 10 वेळा हर्षूच बोललाय का गेल्या वर्षी वर्षीपेक्षा हा अपग्रेडेड आहे. अपग्रेडेड गावठी अपग्रेड केलाय तुम्ही. अहमद थंडा पाणी वाटलंय. तुम्ही बोला आता शांत. तुला काय वाटतं? तू कमी सांगा मला. कमी सांगितलं. कमी नंतर सांगते. तुम्हाला काय वाटलं सांगा. हे पण असं नाही गेल्या वर्षी छान होतं की हे छान होतं. हा मुद्दा आहे. उंच माणसं दिसणार चला भाविक दिसतोय का? माझ्या इथून जाणार गणपती बाप्पा मोरया. मी आज इंट्रोच नाही शूट केलेला. आता काय नाही. आता करायचं. नाही मी केलाय सकाळी इंट्रो शूट. सॉरी विसरले. आता माझे केस किती बोलले दिसतात यार. चांगले नाही दिसत आहेत. आता आम्ही चाललोय मुळमुळे मावशींकडे. कसं साऊंड करत असेल ना अननोन माणसाला. मुळमुळे मावशी पण आमच्याकडे तसंच बोलतात. सरनेम आणि मावशी. सरनेमच्या पुढे मावशी. माझी मम्मी पाटील मावशी नाही. माझी मम्मी सिके पाटील मावशी. समोरच्या पाटील मावशी. बाजूच्या टिके पाटील मावशी आणि मुळमुळे मावशी. सो आता आम्ही चाललोय त्यांच्याकडे. म्हणजे योगेश दादाकडे जो गणपती बसतो तिथे आम्ही त्यांच्याकडे दर्शनाला चाललोय. आणि मला बुलबुलला पण भेटायचं आहे आणि हर्षूबरोबर चाललोय. त्याच्यामुळे हर्षूच्या मित्रांकडे पण जायचं आहे. सो आज आम्ही पाया पडायचा कार्यक्रम करायला चाललोय. तू आल्यावर म्हणजे आम्हाला सोडून जाणार आहेस का परत? अच्छा अच्छी बात आहे. फिर मग ठीक आहे. म्हणजे जास्त वेळ नाही जाणार. आता आपण तिकडे जाऊया. लेट्स गो. किती गोड दिसतेस नवाजी.
सुंदर मुलगी. असं करा. अगं चल येतेस का माझ्या? छान दिसतेस तू, किती गोड दिसतेस. फोटो काढला असता यार. डेकोरेशन केलं, मला इतकं आवडलं, किती सुंदर वाटतंय. बाप्पा मस्तच आहेत, बाप्पा सगळ्यांच्याच मस्त असतात. बोल गणपती बाप्पा. बोल ना गणपती बाप्पा. लगेच हो, नाचत नाचत. Later that same evening. नाही त्यांनी सांगितलं का हर्षूनी फोटो बिटो टाकलाय कसा टीम डेकोर वगैरे केला नाही. काय डेकोरेशन आहे नाही. आणि तुम्ही म्हणजे निकिता दीदीने पण टाकलेला, तर त्याच्यावर चांगला केलेला म्हणून टाकलेला. करायला आम्हीच होतो. पण तेच मी बोले, पण दिमाग तो. नमस्कार कर, पोज नको दिवस. बोलले ना 11 असं काहीतरी कर. अरे ब्लॉग सुरू केला तिचा ब्लॉग. गाईज आज दीदीने प्रेझेंटी नाही घेतली म्हणून आम्ही स्वतःच प्रेझेंटी लावतोय तिच्या ब्लॉग मध्ये. गणपती बाप्पा दिसले असा चोरी सापडवले. पान ठेव. शिंदेनी पान चोरलेलं. आता नाही. मी कसा विकी अटेंटिव्ह आहे सगळ्यांच्या मागे. हे दिसायला पाहिजे. कर कर. त्याला मगाशी करायला पाहिजे होता, दिला तेव्हा. हे जियांश बघू कसा दिसतो. छोटी बाय. हाय बोल. हाय. बसा सगळ्यांनी बसा. लिंबूचा गेम खेळतो, लिंबूचा. त्याची रील टाकायची. गेम स्टार्ट झालाय. 3 स्टार्ट. एवढा मोठा आहे हो का? भाई एक्सप्रेशन होल्ड करायचं. पण तुम्ही गिळता का नाही? मग गिळला नाही. पूर्ण गेला पाहिजे. मी पण गिळली. निधून ते इगोवर घेतला. प्रॉपर पिळला. थांब. हा झालं. अरे झालेला. हा काय अरे पण निघली. एक 2 3 स्टार्ट. हा कर रियांश. फक्त बस समोर. जे जिंकले त्यांना सगळ्यांना 2-2 मोदक. आता सगळ्यांना 2-2 मोदक माझ्याकडून.
अरे मला ती मोठा डाव 20 रुपये मोठा डाव टोटल झाले ना ऑडियन्स पोस्ट डान्स ग्लो गाईज तू पण दाखव तुझा ग्लो सगळ्यांचा ग्लो दाखवा ग्लो चेहऱ्यावरचा ग्लो नाचून नाचून आलेला ग्लो गाईज आमच्या बहिणीच्या चेहऱ्याचा ग्लो पण बघा नाचून नाचून आलेला ग्लो दाखव नाचून नाचून आलेला थांबा आम्ही काय करू थांबून घे थोडा पोस्ट डान्स ग्लो तर मग शायनिंग मारायला लागला धन्यवाद परत एकदा पत्ते गाईज वन्स अगेन एवढं नाचून पण किती एनर्जी आहे बघा या जुगारी लोकांमध्ये आम्ही एकच आहेत हा पैसे वाटप चालू आहे रमेश काकांकडून माझ्याकडे काकून दिले आहेत 500 विक्की दादा 500 आहे आई कौस्तुभ वहिनी निकिता दाई जिजू गुड्डे दाई गौरी मी ओके 90 चला आता काका बाय सगळ्यांना एवढा काही खास नाही ठीक आहे इथं आहे स्कोप आहे थांबा थांबा इथे कलर करल आहे इथं चक्का ताट आहे या स्कोप गेलेला बाबा तू काय असं करतो तिकडे तो इकडे नाही स्कोपच नाहीये काय याला कसा तिथं लाईन कलर लागला मी गाईस पत्ते खेळत नव्हते हर्षू नाही दिसला एकच गेम खेळले आणि जरा गरम झालंय नाही कोणाचेच पैसे कोणाला मिळणार नाही
ते चिंकीबाई काय करते? मोरया गणपती बाप्पा मोरया मोरया जय बाप्पा मोरया रे मोरया मोरया. चला गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मूर्ती मोरया. ठेवायचा कुठे? असाच उभा राहील. हनुमंत पुढे उभे राहते माई वल्लभाई मागेच घ्या. मंगल मूर्ती मोरया. मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे. वाळवंटी चंद्रभागेच्या सुवर्णाच्या मोरया येऊ का? गणपती बाप्पा बोलवलं दिसतंय थोडं, पण असं देत. आम्ही आता विसर्जनासाठी आलोय आणि आमच्या गावाजवळ म्हणजे देवळीपासून थोडंसं पुढे एक छोटा ओढ हां, तर त्या ओढावर आलोय आम्ही मस्त. आणि भिजत आलोय. मी तर छत्री पण नाही आणली आणि आम्ही सगळे भिजत आलो. मच्छा आले मला. सगळे गाडीतून गणपती म्हणजे छोटा टेम्पो आणलाय. चला चालत बोलते. छोटा टेम्पो आणला आणि त्या टेम्पोतून सगळे गणपती आता पुलावरती ओढ्याच्या उतरवलेत आणि आता इथे एक आरती होईल आणि मग विसर्जन होईल. गणपती बाप्पा मोरया. चंदनाची उटी कुंकुम केशरा मन कामना पूर्ती जय देव जय देव पीतांबर पैंगर वंदना सरस्वंदव प्रसन्न त्रिनयना अभिषेक कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा जय देव जय देव जय मंगलराव स्वामी शंकरा आरती ओ वाळू आरती ओ वाळू तुझे उच्चारी रघुवीर राम दासांतरी स्वामी शंकरा आरती ओ वाळू आरती ओ वाळू.
एकदम प्रेमात चला हा. पाय बघ कसे झाले. मेहंदी आली आहे तुमच्या पायाला. हळूहळू तिकडे चल हर्षा जरा सांभाळू. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे. बाप्पा मोरया रे प्रदीप मोरया रे बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया पाठ मिळतील. मोठी दगडी देतो दगड नाही देतो. आता येऊ हातानच कॅप्चर झालं. पावभाजी इन द मेकिंग. दाखव ना मम्मी. गाजर गाजर पावभाजी. गाजर तेवढा पाव आणलेला नाही. पाच पाव खाल्ला तर 10 रुपये. दाखवा पावभाजी. 5 पाव खाल्ले पण. चल एकदा स्कीम बोलून दाखव तुझी. उद्या स्टॉल लावशील तेव्हा पटकन. ठेला लावणार आहे आणि फक्त 5 स्कीम नाही स्कीम. वहिनीला सांगू दे. थांब. नाही मम्मी वहिनी पटकन बोल. ऐ सुगरण फक्त पावाचे पैसे आणि जलेबी वेगळी. जिलेबी पण फ्री. त्याच्यावर खाल्लेला एक तुकडा. उद्या तुम्ही दोघी ही एवढी पावभाजी. जो व्हिडिओ केला लिंबू पिळायचे लिंबूचा करा 4 तुकडे. मी काय म्हणते मम्मी जिलेबी बाकी भाजी आपण चालू नाही. त्याच्यामध्ये गाठी शेवाळ आणि भारी मिसळ पावरी. उद्या अजून 2 पाव थोडे एका पावाचे 100 रुपये. 400 रुपये. वहिनी भाजी. हा भाजी संपली पाहिजे. अशक्य तिखट भाजी झालेली आहे. सो स्पायसी. मी 2 टाइम कपवले पाहिजे. म्हणजे तिखट नाहीये. धूर काढा. धूर निघालाय सगळ्यांचा. मी तर थांब ना. टर्बो मोड राहिलेला त्यांना बोल ना. 400 रुपये. 1 किलो रसमलाई असं किती बलिदान दिलाय त्यांनी. अख्खी दाटून बसून. बापरे. थांब घास मारते ते. आता विनर माझा लॉटरी जिंकलाय तो 400 रुपयाची. बक्षीस पेड 400 रुपये आलेले आहेत. The next day. इकडे आलोय मम्मीकडे. कुठं असता तुम्ही? हो. दाखवा मेहंदी तुमची. मेहंदी दाखवायची. आता मेहंदी कशी दाखवायची? काय पाहिजे बाई तुला? भरायच्यात का घरी न्यायच्या? बांगड्या घ्यायला आलोय आम्ही. अजून किती प्रिटी कलर्स आहेत तिथे. मज्जा आली मला. 4, 8, 4, 12, 11, 12, 13. लहान मुलांची 40 आणि काढ ना तुझं कोणतं इथे पटापट लवकर चोर येतील नाही टाकले. चला मम्मी. बाय मम्मी. प्रेझेंट मॅम.